आजकाल दिवसेंदिवस गॅस महाग होत चाललाय, तर दररोज गॅस महाग वाटतोय ना तुम्हाला सुद्धा? तर मी आज तुम्हाला एकदम स्मार्ट टिप दाखवणार आहे. ते म्हणजेच एकाच कुकरमध्ये बनणार आहे वरण भात आणि सोबत खरीचं सार. म्हणजे वेळही वाचणार आणि गॅसही वाचणार आणि चव तर मस्तच. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी आपण कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवायचे. वरण भातासाठी इथे मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण त्या डब्यामध्ये पाणी घालणार आहोत. शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे आणि एका एका डब्यामध्ये मी भात लावलेला आहे. भातामध्ये सुद्धा आपल्या पेर बुडेल बोटात तेवढं आपण पाणी घालायचं आहे. ही टेक्निक तुम्ही कायम लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे भातात पाणी कमी पण होत नाही आणि जास्त देखील होत नाही. बोट प्रथम आपण बुडवून बघायचं आहे. जर आपल्या बोटाचं पेर बुडेल ना, तेवढं जर त्याच्या भाताच्या वर जर पाणी असेल तांदूळाच्या वर, तेवढं पाणी पुरेसं आहे. डाळीत देखील तसंच करायचं. आता इथे मुगाची डाळ असल्याने पटकन शिजून जाते, त्यामुळे ते आपण कुकरमध्ये लावताना ती वरच लावायची. जर तुम्ही तुरीची डाळ वापरत असाल तर मात्र कुकरमध्ये लावताना ती खाली लावायची डब्यामध्ये आणि त्यावरती भात लावायचा. कारण की तुरीची डाळ शिजायला खूपच वेळ लागतो. आता आपण डबा एकावर एक ठेवून दिलेला आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया. लहान ताटली मी याच्यावर ठेवून घेतलेली आहे. आता गॅस वाचवायचा म्हणून मी काय केलं की एका पातेल्यामध्ये कैऱ्या न लावता आपण कुकरमध्ये जी कैरी लावून घ्यायची आहे, ही कैरी वाफेवरती खूप छान शिजून जाते. याच्यात पाणी वगैरे घालायची काहीच गरज पडत नाही. यावर 2 कैऱ्या देखील चांगल्या मावतील, त्यामुळे तुम्ही 2 कैऱ्या पण ठेवून घेऊ शकतात. आता कुकरची शिट्टी होईस्तोवर आपण गूळ कापून घेऊया. कैरीच्या सारामध्ये साखरेच्या ऐवजी गूळ नक्की वापरावा, कारण की हा पौष्टिक बनतो. आता त्यामध्ये आपण अर्धा तांब्याभर पाणी घातलेलं आहे आणि आपण गुळाचा पाक करण्यासाठी हे गॅसवर ठेवलेलं आहे. आता कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आता कुकर थंड झाल्यावरती उघडा. एकाच गॅसवरती आपण 3 गोष्टी शिजवलेल्या आहेत. हा आहे खरा स्मार्ट कुकिंग. अशा पद्धतीने तुम्ही रोजचा गॅस खूप वाचवू शकतात. मैत्रिणींनो, बघा आपली कैरी किती छान शिजलेली आहे, अगदी मऊसूत शिजलेली आहे. आता ही खूप गरम असल्यामुळे हिला थोडीशी गार होऊ द्यायची आणि मगच आपण याचं सार करूया. कारण की आपल्याला कैरीचा गर काढायचा आहे, तर त्यासाठी कैरी थंड होणं खूपच आवश्यक आहे. तर आता आपण तोपर्यंत वरणाला घोटून घेऊया. तुम्ही भातही बघू शकता. भातसुद्धा खूप छान शिजलेला आहे. अजिबात कच्चा वगैरे राहिला नाही आहे. तसं तुम्हाला सांगितलं ना की पाण्याचं प्रमाण कसं बघायचं, सेम त्याच टिकने जर तुम्ही बघितलंत ना, तर खूप छान आपला वरण भात इथे शिजून तयार होऊन जातो. भाताचा डबा जो आहे तो आपण बाहेर काढूया. मैत्रिणींनो, कुकरच्या खाली सुद्धा पाणी अगदी बरोबर आलेलं आहे. जास्त झालं नाही किंवा कमी पण झालं नाही. ते पण फारच महत्त्वाचं आहे. जास्त पाणी झालं कुकरच्या तळाशी तर ते सुद्धा पाणी वरती येऊन जातं आणि कुकरच्या शिट्ट्या होताना झाकणही खराब होतं. आता वरणामध्ये आपण हळद घालूया, मीठ घालूया चवीनुसार आणि वरण चांगलं घोटून घेऊया आणि त्याला चांगली एक उकळी आणूया. म्हणजे वरण भातासाठी इथे आपलं छान वरण तयार झालेलं आहे. आता यामध्ये कोणी थोडंसं तूप पण टाकतात. तुम्ही तूपही टाकून घेऊ शकता किंवा तेलही टाकून घेऊ शकतात. कारण की वरण पचायलाही हलकं होऊन जातं. आणि इथे मुगाची डाळ वापरल्यामुळे मी तर काही टाकत नाही आहे. पण तुरीची डाळ असेल तर तुम्ही नक्की तूप, तेल किंवा हिंग टाकायला विसरू नका. तुम्ही आता बघू शकता की इथे गॅसवरती मी वरण उकळायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण बघूया की आपल्या गुळाचं छानपैकी पाणी झालं आहे की नाही. तर गुळाचा पाक खूप घट्ट वगैरे करायची गरज नाही आहे. थोडंसं गूळ वितळला की झालं आपलं पाक तयार. आता आपण काय करायची, जी कैरी ना, ती कैरी खूप गरम असल्यामुळे आता थंडी तर झालेलीच आहे ती, पण त्यात थोडंसं पाणी घालायचं, थंडगार पाणी. म्हणजे आपण हाताने चांगला त्याचं गर काढू शकतो. जी कोय आहे ना, ती सुद्धा खूप छान भरलेली असते. ती सुद्धा आपण त्याचा सुद्धा गर आपण काढून घ्यायचा. सालाला जो गर चिटकलेला असतो तो सुद्धा आपण काढून घ्यायचा. तर मैत्रिणींनो, कैरीचं सार करण्याची ही खूप पारंपरिक पद्धत आहे. आता काही मैत्रिणी काय करतात की ते मिक्सरला बारीक करतात. पण आम्ही मिक्सरला अजिबात बारीक वगैरे करत नाही. जो असा आहे ना तसाच आपण गर वापरल्यानंतर खूप छान चविष्ट लागतो. उन्हाळ्यामध्ये भारी मसालेदार पदार्थ नकोसे वाटतात, तेव्हा असं साधं, पौष्टिक आणि थंडावा देणारं जेवण म्हणजे एकदमच परफेक्ट. आता कैरीचा गर आपण रवीने छानपैकी घोटून घेत आहोत. असं केल्याने सुद्धा हा जो गर आहे ना, खूप छान घोटला जातो. खूप जास्त बारीकही होत नाही आणि खूप जाडही राहत नाही. तो असाच खूप छान लागतो नॅचरल पद्धतीचा. आता कैरीचं गर काढून झालेलं आहे. त्यामध्ये आपण गुळाचं पाणी घालूया. ह्या गुळाच्या पाण्यामुळे कदाचित काडी कचरा असण्याची खूप शक्यता असते, त्यामुळे आपण हे पाणी गाळून वापरायचं आहे. हे फक्त चविष्टच नाही तर शरीराला थंडावा देणारं सुद्धा आहे बरं का. त्यामुळे कैरीचे सार तुम्ही नक्कीच बनवा. कैरी जर आंबट असेल तर गूळ खूप जास्त लागतो. त्यामुळे प्रथम आपण चवसुद्धा घेऊन बघायची आहे की हा गोड जास्त आहे की आंबट जास्त आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातले. आता आपण घालत आहोत चाट मसाला. यामुळे खूप छान परफेक्ट चव लागते साराला. आता त्यामध्ये आपण अगदी चिमूटभर तिखट टाकायचं. खूप जास्त तिखट टाकू नका, नाही तर ते घशाला खूप तिखटपणा जाणवतो बरं का. अगदी चिमूटभरच तिखट टाकायचं आहे. आता हे चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थंडगार पाणी घातलेलं आहे. नाहीतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देखील याला सरळ करू शकतात किंवा मग पिण्याच्या वेळेस तुम्ही बर्फ घाला, तेही उत्तम आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया
किंवा तुम्ही पुदिना देखील टाकून घेऊ शकतात. दोघांचे कॉम्बिनेशन खूप छान लागतं, चविष्ट लागतं. आता सगळं तयार आहे. एका बाजूला गरमागरम वरण भात आणि दुसऱ्या बाजूला थंडगार कैरीचं सार. एक घास वरण भाताचा आणि एक घोट साराचा उन्हाळ्यात यापेक्षा बेटर कंबो नाहीच. आता सार कसं झालं ते तुम्हाला दाखवायचे. मी कपात घेतलेलं आहे. कपामध्ये मस्तपैकी सार ओतून घ्या. आणि तुम्ही रंगसुद्धा बघू शकता किती छानच आलेला आहे. अतिशय चविष्ट असं सार झालेलं आहे ना, आंबट ना जास्त गोड. गुळाचा गोडवा आणि कैरीचा आंबटपणा आणि थोडी मिठाची चव. चव तर अप्रतिमच आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण गॅस आणि वेळ दोन्ही वाचवले. जर तुम्हाला अशी स्मार्ट कुकिंग टिप्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही अजून कोणते असे गॅस वाचवणारे हॅक्स वापरतात. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. उन्हाळ्यामध्ये वरण भात आणि कैरीचं सार त्यासोबत कोबीची भाजी आणि पोळी. तर मंडळी याची ही सोपी आणि पारंपरिक रेसिपी तुम्हाला नक्कीच करून बघायला पाहिजे. मला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.